शिक्षकांच्या न्याय मागण्यांसाठी अविरत लढा देणारी तसेच संकटकाळी शिक्षकांच्या पाठीमागे ठामपणे उभी राहणारी संघटना म्हणून अमरावती विभागातील शिक्षणाचा विश्वास झपाट्याने जिंकत असलेल्या राज्य शिक्षण संघाचे एकदिवसीय अमरावती जिल्हा अधिवेशन येत्या रविवारी 16 फेब्रुवारी रोजी अभियंता भवन शेगाव नाका अमरावती येथे आयोजित करण्यात आले आहे। राज्याचे माजी शिक्षण सहसंचालक संजय गणोरकर यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता अधिवेशनाचे उद्घाटन होणार असून उद्घाटन कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्य शिक्षण संघाचे मार्गदर्शक संजय खोडके उपस्थित राहणार आहेत। राज्य शिक्षण संघाचे राज्याचे अध्यक्ष दिलीप कडू, नाटूचे अमरावती जिल्हाध्यक्ष महेंद्र मेटे, विजुक्ताचे विभागीय मार्गदर्शक अरविंद मंगडे, अरुणोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वसंत लुंगे, राज्य शिक्षण संघाचे राज्य सचिव भोजराज काळे, अमरावती जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रवीण दिवे, उर्दू शिक्षण असोसिएशनचे अध्यक्ष झहरौश गाजी, मेस्टाचे अमरावती जिल्हाध्यक्ष संदीप गावंडे, विदर्भ मुख्याध्यापक संघाचे सचिव सुरेंद्र कडू, उर्दू शिक्षण संघाचे अध्यक्ष वजाहत अली गाझी अधिवेशनात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे। गेल्या 2019 पासून रजिस्टरसह कार्यरत आहे, तसं 2015 पासून आहे। फक्त शिक्षकांचा अंतर्भाव असलेली ही राज्य शिक्षक संघ आहे आणि पूर्ण अमरावती विभागामध्ये त्याचा जो काही प्रसार आणि आश्वस्त संघ म्हणून जे पाहिल्या जाते त्याला अनुसरून 16 तारखेला राज्याचं अधिवेशन बोलावलेलं आहे, आपलं जिल्ह्याचं अधिवेशन बोलावलेलं आहे अभियंता भवन शेगाव नाक्याला। आणि उद्याच्या 16 तारखेच्या भव्य अधिवेशनामध्ये शिक्षक समस्याच्या संदर्भामध्ये आणि शिक्षकाच्या संदर्भामध्ये मोठे निर्णय घेतला जाणार आहे। त्यासोबत गेल्या 10 वर्षापासून जे राजकीय अतिक्रमण या शिक्षण क्षेत्राच्या लोकप्रतिमे झालेलं आहे त्या बाबतीतही एक महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे आणि त्याबाबत आपलं सहकार्य अपेक्षित आहे। यामध्ये 2 महत्त्वाचे जे ठराव आहे, तो पहिला जो आहे तो म्हणजे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, हा अतिशय महत्त्वाचा ठराव आपण या अधिवेशनामध्ये घेणार आहोत। दुसरा म्हणजे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीवरची बंदी उठवून ते जे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ते पवित्र पोर्टल वर्षभर सुरू राहावं, ही एक अतिशय महत्त्वाची मागणी आणि या संदर्भातली तात्काळ कारवाई शासनानं करावी, हे सुद्धा एक महत्त्वाचा ठराव मी या अधिवेशनामध्ये घेणार आहोत। आणि 24 वर्षानंतर सर्व शिक्षकांना सरसकट निवड श्रेणी मिळावी, हे सुद्धा अतिशय महत्त्वाची मागणी या माध्यमातून ठरावाच्या माध्यमातून आणि विनानुदानित तत्वावर ज्या काही शाळा आहेत त्या बाबतीतही एक महत्त्वाचा निर्णय आम्ही उद्या घेणार आहोत। धन्यवाद।